महापालिकेच्या निवडणुकीसाठी महायुती व्हावी यासाठी आमचे प्रयत्न आहेत. पालकमंत्र्यांशी चर्चा देखील सुरू आहे. 2 दिवसात बैठक होईल. जागा वाटपात भाजपने मान सन्मान दिला तर घेऊ, अन्यथा ताकदीने महापालिका निवडणूक लढवू, असे पर्यटन मंत्री संपर्क प्रमुख शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शंभूराज देसाई सांगलीत आले होते. त्यांनी शिवसेनेकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी आमदार सुहास बाबर, बजरंग पाटील, मोहन वनखंडे, सुनीता मोरे आदी जण उपस्थित होते. शंभूराज देसाई म्हणाले, शिवसैनिकांना नगरसेवक करायची वेळ आली आहे. याबाबतचे आदेश एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. सन्मानाने महायुती झाली तर ठीक, नाही तर आपण स्वबळावर लढू. आपली भूमिका आहे की महायुतीचीच असणार आहे. आपल्या बाजूने कोणतीही चूक होऊ द्यायची नाही. शिवसेनेवर कोणता ब्लेम झाला नाही पाहिजे. शिवसेनेचा योग्य तो सन्मान झाला पाहिजे. तिकीट वाटपात अन्याय झाला नाही पाहिजे. शक्य तितक्या तडजोडी करू. अगदीच आपल्याला तुच्छ लेखत असेल तर आपण आपली तत्त्वे पाळणार आहोत. युती नाही झाली तर शिवसेना म्हणून निवडणूक लढवायची आहे. पुढील चर्चा येत्या काही दिवसात होईल. याची जबाबदारी आमदार सुहास बाबर यांच्यावर दिली गेली आहे. महायुतीमध्ये शिवसेनेला योग्य वाटा मिळायला हवा. भाजपने मान सन्मान दिला तर महायुती होईल, अन्यथा शिवसेनेकडे देखील 175 जण इच्छुक आहेत आणि प्रत्येक प्रभागात इच्छुकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे स्वबळावर लढण्याची तयारी असल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका निवडणुकीसाठी भाजप इच्छुकांमध्ये स्पर्धा निर्माण झाली आहे. 78 जागांसाठी तब्बल 529 इच्छुकांची मुलाखत घेतली आहे. मुलाखतीचा अहवाल 6 सदस्यीय नेत्यांच्या समितीने प्रदेश भाजपकडे पाठवलाय. उमेदवार ठरवण्यासाठीचे प्रभागनिहाय सर्वेक्षणही आता अंतिम टप्प्यात आहे. प्रशासनाकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यास 6 दिवस उरलेत. त्यामुळे आता पक्षाची उमेदवारी केव्हा जाहीर होणार याकडे इच्छुकांचं लक्ष लागलंय. गेल्या काही महिन्यांपासून भाजपाने महापालिका निवडणुकीसाठी जोरदार मोर्चे बांधणी केली आहे. भाजपची उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे. आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, माजी आमदार दिनकर पाटील, भाजपचे प्रदेश संघटक मकरंद देशपांडे तसेच शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांनी दिनांक 13 आणि 14 रोजी इच्छुकांची मुलाखती घेतल्या होत्या. महापालिकेच्या 20 प्रभागांमधील 78 जागांसाठी भाजपकडे 529 इच्छुक उमेदवार आहेत. भाजपच्या उमेदवारीसाठी सर्वच प्रभागांमधून मोठ्या संख्येने इच्छुक आहेत. मुलाखत समितीने अभिप्राय प्रदेश भाजपकडे पाठवलेला आहे. भाजपने उमेदवारी निश्चितीसाठी प्रभागनिहाय सर्वेक्षण सुरू केले. हे सर्वेक्षणही आता अंतिम टप्प्यात आहे. महापालिकेसाठी दिनांक 15 जानेवारी रोजी मतदान आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास 23 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्यास आता अवघे 6 दिवस उरले. त्यामुळे पक्षाकडून उमेदवारी केव्हा जाहीर होणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत जवळच्या ठिकाणी लवकर आणि कमी पैशात न्याय मिळावा अशी माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांची इच्छा आहे. त्याच हेतूने त्यांनी कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर केले. त्यामुळे त्यांच्या संकल्पनेतील सर्वसामान्यांना वेळेत न्यायदानाचे काम करण्याची जबाबदारी या 6 जिल्ह्यातील वकिलांवर आहे, असे मत कोल्हापूर सर्किट बेंचचे ज्येष्ठ न्यायमूर्ती MS कर्णिक यांनी सांगली येथील एका कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केले. कोल्हापूर सर्किट बेंचचे प्रणेते आणि भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई आणि काँग्रेसचे माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या प्रतिमेचे अनावरण आणि वकिलांच्या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश NK ब्रह्मणे, सर्किट बेंच येथील सर्व प्रबंधक आणि प्रमुख जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे, ॲडव्होकेट रणजित हंबीराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. न्यायमूर्ती MS कर्णिक म्हणाले की तत्कालीन सरन्यायाधीश भूषण गवई यांनी कोल्हापूर सर्किट बेंच सुरू करण्यासाठी माझी नियुक्ती केली होती आणि या गोष्टीची कुठेही वाच्यता न करण्याची सूचना त्यांनी मला केली होती. त्यानुसार 1 महिन्यात ते काम मी पूर्ण केले आणि पुढे या सर्किट बेंचवर न्यायमूर्ती म्हणून माझीच नेमणूक झाली. ते पुढे म्हणाले, वकिलांनी इंग्रजीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करावा. नवोदित वकिलांनी न्यायाधीशांसमोर जाण्यासाठी घाबरू नये. अभ्यास करून गेल्यास कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. न्यायमूर्ती गवई यांचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी वकिलांच्यावर, विशेषतः नवोदित वकिलांवर असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
हिवाळी अधिवेशनात तहसीलदाराचे एकतर्फी केलेले निलंबन तात्काळ मागे घ्यावे या प्रमुख मागणीसाठी जिल्ह्यातील तहसीलदार, नायब तहसीलदार, अव्वल कारकून, मंडलाधिकारी, तलाठी, कोतवाल तसेच शिपाई यांनी सामूहिक रजा अदालत आंदोलन सुरू केले। या आंदोलनात शेकडो अधिकारी तसेच कर्मचारी सहभागी झाल्याने जिल्ह्यात महसूल विभागाचं कामकाज ठप्प झालं। या आंदोलनात जिल्ह्यातील 1193 महसूल अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झालेत। दरम्यान अधिकारी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केल्याने गाव चावडीपासून तहसील, प्रांत आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील काम बंद होतं, त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली आहे। नागपूर येथे पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना नैसर्गिक न्याय तत्वानुसार संधी न देता तसेच कोणताही दोष नसताना गौण खनिज प्रकरणात 4 तहसीलदार, 4 मंडलाधिकारी आणि 2 ग्राम महसूल अधिकाऱ्यांना अन्यायकारक पद्धतीने निलंबित केलं आहे। या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांनी वेळोवेळी गौण खनिज उत्खननाबाबत आढळून आलेल्या वस्तुस्थितीला धरून नियमानुसार कारवाई केली आहे। कर्मचाऱ्यांना एकतर्फी निलंबित केल्याने महसूल विभागात तीव्र असंतोष पसरलाय। संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अन्यायकारकपणे केलेले निलंबन तात्काळ मागे घेऊन त्यांना सन्मानपूर्वक पदस्थापना देण्यात यावी। राज्य संघटनांच्या निर्देशानुसार संबंधितांना न्याय मिळेपर्यंत सर्व अधिकारी आणि कर्मचारी सामूहिक रजेवर जात असल्याचा इशारा देण्यात आलाय। या आंदोलनात जिल्ह्यातील तहसीलदार, नायब तहसीलदार, लिपिक, अव्वल कारकून, तलाठी आणि मंडलाधिकारी तसेच कोतवाल असे एकूण 1193 महसूल अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले। ईश्वरपूर शहरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर दोघांनी दुचाकीवरून उसाच्या शेतात नेऊन तिच्यावर बलात्कार करत विवस्त्र अवस्थेत शेतात सोडून पलायन केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। मंगळवारी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास सदरचा प्रकार घडला। या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे। घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी अत्याचार करणाऱ्या आशिष जयवंत खांबे आणि ऋतिक दिनकर महापुरे या दोघांना अटक केली आहे। पीडित युवती मंगळवारी रात्री मैत्रिणीकडे जातो असं सांगून घराबाहेर पडली होती। मैत्रिणीला भेटून ती युवती या मुलांना भेटण्यासाठी गेली। दोघांनी तिला दुचाकीवर बसवून प्रकाश हॉस्पिटलच्या पाठीमागील उसाच्या शेतात नेले। तिला मारहाण करून विवस्त्र करून दोघांनी तिच्यावर बलात्कार केला आणि विवस्त्र अवस्थेत तिला तिथेच सोडून दोघांनी तिथून पलायन केलं। रात्री 1च्या सुमारास सदर मुलीला रस्त्याने विवस्त्र अवस्थेत घरी येत असताना मोटरसायकलवरून जाणाऱ्या दोघांनी पाहिले। त्यांनी पोलिसांच्या मदत क्रमांकावर फोन करून कळवलं। त्याचवेळी सदर मुलीची आई ईश्वरपूर पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची फिर्याद देण्यासाठी आली होती। पोलिसांनी तातडीने सदर ठिकाणी धाव घेऊन मुलीला ताब्यात घेतलं। त्यानंतर सदर अल्पवयीन मुलीने तिच्या आईला घडलेला प्रकार सांगितला। पोलिसांनी तिची वैद्यकीय तपासणी करून तिला आईच्या ताब्यात दिलं। यानंतर पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली। पोलिसांनी बलात्कार आणि बाललैंगिक अत्याचार अंतर्गत कलमानुसार दोघांच्यावर गुन्हा नोंद केला आहे। गुहागर विजापूर महामार्गाची अपूर्ण कामे पूर्ण करण्याच्या मागणीसाठी पाणी संघर्ष समितीच्या वतीने आज कडेगाव येथे महामार्गावर झोपून अनोखे आंदोलन करण्यात आलं। त्यामुळे काही काळ महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली, तर कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाच्या आश्वासनानंतर आणि पोलीस प्रशासनाच्या सकारात्मक भूमिकेने आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आले। या आंदोलनावेळी बोलताना कडेगाव पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष DS देशमुख म्हणाले, गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामावेळी कराड ते कडेगाव दरम्यान महामार्गावर मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली आहे। संबंधित ठेकेदारांनी अंदाजपत्रकानुसार अद्याप महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी झाडे लावली नाहीत, त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतोय। नागज घाट, रेवणसिद्ध घाट येथे महामार्गाची मोठी दुरावस्था झाल्यामुळे रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला असून येथे अपघात होत आहेत। अरुंद आणि वेडीवाकडे वळणे काढलेली नाही, त्यामुळे अपघाताचं प्रमाण वाढले। कडेगाव येथील महालक्ष्मी मंदिर, महात्मा गांधी विद्यालय ते कडेगाव ओढा दरम्यान झालेल्या गटारीचं काम 5 महिन्यांपासून अर्धवट ठेवले। यामुळे लोकांना नाहक त्रास होतोय। तरी सर्व मागण्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तात्काळ पूर्ण कराव्यात अशी मागणी करण्यात आली। यावेळी पाणी संघर्ष समितीचे बजरंग अडसूळ, संतोष डांगे, मोहन जाधव यांच्यासह आंदोलनकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। नवभारत शिक्षण मंडळाच्या प्राध्यापक डॉक्टर PB पाटील, सोशल फोरम आणि शांतिनिकेतन माजी विद्यार्थी परिवार यांच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा कर्मयोगी पुरस्कार निसर्गप्रेमी सुरेश आप्पासाहेब गायकवाड यांना जाहीर झालाय। 14 जानेवारीला या पुरस्काराचं वितरण होणार असल्याची घोषणा सोशल फोरमचे सचिव गौतम पाटील यांनी दिली आहे। दरम्यान प्राचार्य डॉक्टर PB पाटील यांच्या 94व्या जयंतीनिमित्त
लोकरंगभूमीतर्फे 12 ते 20 जानेवारी या कालावधीत शांतिनिकेतन परिसरात कलाग्राम लोकोत्सवाचं आयोजन करण्यात आले. गौतम पाटील म्हणाले, नवभारत शिक्षण मंडळाच्या प्राध्यापक डॉक्टर PV पाटील सोशल फोरम आणि शांतिनिकेतन माजी विद्यार्थी परिवार यांच्या वतीने प्रत्येक वर्षी कर्मयोगी पुरस्कार दिला जातो. यावर्षी पुरस्काराचे 15वे वर्ष आहे. 1 लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. शांतिनिकेतन लोकविद्यापीठ परिसरात सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. फोरमचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण होणार असल्याचे गौतम पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले, प्राध्यापक गायकवाड यांनी सायलेंट व्हॅली आंदोलनात सहभाग घेतला होता. तिथून वाहणाऱ्या कुंती नदीवर धरण बांधण्याचा प्रयत्न सुरू होता. या संभाव्य धरणाने बरेच मोठे जंगल क्षेत्र बाधित होऊन जैवविविधतेला मोठा धोका संभवणार होता. यासाठी अनेक पर्यावरण तज्ज्ञ, निसर्गप्रेमी, साहित्यिक, कलाकार आणि सामान्य जनतेने या धरणाविरोधात आंदोलन उभारले होते. मिरजेतील महात्मा गांधी चौकात संशयितरित्या थांबलेल्या कारमधील दोघांकडून गावठी पिस्टल आणि 2 जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केलेत. महापालिका निवडणुकीच्या काळातच मिरजेत गावठी पिस्टल सापडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मिरजेतील दस्तगीर शौकत बावा आणि अझल महमद मदार सय्यद या दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून 10,42,000चा ऐवज जप्त केला आहे. मिरज शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी हे गांधी चौक येथे रात्री नाकाबंदी करीत असताना एक इनोव्हा कार महात्मा गांधी पुतळ्यासमोर संशयितरित्या येऊन थांबल्याचं दिसून आलं. पथकाने वाहनाची आणि वाहनातील इस्मांची तपासणी केली. यावेळी वाहनात एक गावठी बनावटीचा पिस्टल आणि 2 जिवंत काडतुसे मिळून आले. यावेळी दोघांकडून 40,000चे एक देशी बनावट पिस्टल, 2,000 रुपये किमतीची 2 जिवंत काडतुसे तसेच 10 लाख रुपये किमतीची इनोव्हा कार असं एकूण 10,42,000चा मुद्देमाल जप्त केलाय. दोघांवर मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. क्रांतिसिंह नाना पाटील बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने उद्यापासून सोमवार दिनांक 22 डिसेंबर या कालावधीत तपपूर्ती शिवार कृषी प्रदर्शनाचं आयोजन तासगाव येथे करण्यात आलं. या प्रदर्शनाची तयारी जोरदार सुरू असून मंडप उभारणीचं काम अंतिम टप्प्यात आलंय. प्रदर्शनाचं उद्घाटन गुरुवारी दुपारी 1 वाजता होणार असल्याची माहिती स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिली आहे. महेश खराडे म्हणाले, प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण 12 किलोचा तुर्की कोंबडा, 1.5 टनाचा रेडा, बोलका आणि भविष्य सांगणारा पोपट हे आहेत. प्रदर्शनाचं उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी खासदार विशाल पाटील, आमदार जयंत पाटील, संजय काका पाटील, रोहित पाटील, विश्वजित कदम, सुधीर गाडगीळ, गोपीचंद पडळकर, सुहास बाबर यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सदर प्रदर्शन दत्त मंदिर मैदान येथे होत असून सदर प्रदर्शन 12वे आहे. सलग 11 वर्ष ही प्रदर्शने यशस्वी झालेत. सदर तपपूर्ती प्रदर्शन नसून हा कृषी महोत्सव आहे. या प्रदर्शनात शुक्रवारी डॉग शो आणि कॅट शो सकाळी 10 ते 4 या वेळेत होणार आहे. शनिवारी 20 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते 5 या वेळेत पशु प्रदर्शन होणार आहे. तर चांगले उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना आदर्श द्राक्ष, डाळिंब, ऊस, आंबा, पेरू, भाजीपाला आणि दूध उत्पादकांना पुरस्कार देण्यात येणार आहेत. या प्रदर्शनात 300 पेक्षा जास्त स्टॉल असणार आहेत. खुरप्यापासून ट्रॅक्टर आणि 4 चाकी गाड्यापर्यंत सर्व प्रकारचे स्टॉल असणार आहेत. कडेगाव तालुक्यातील येरळा नदीची उपनदी असलेल्या नांदणी नदीमधील जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेले वाळू उपशाचे टेंडर तातडीने रद्द करून पर्यावरणाची हानी टाळावी या मागणीसाठी शेतकरी संघटना आणि RPI यांच्या वतीने सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली आहेत. आंदोलनाची दखल घेत टेंडर रद्द केले नाही तर येत्या 21 तारखेला डोकेफोडो आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय. येरळा नदीची उपनदी असलेल्या नांदणी नदीमध्ये वाळू उपशासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी टेंडर मंजूर केले. 1 महिना होऊन गेला. या टेंडरमुळे पर्यावरणाची मोठी हानी होऊन शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे. उपनदीला लागून येरळा नदी आहे. या नदीला बंदी आदेश लागू आहे. त्यामुळे या बंदी आदेशाला झुगारून काढलेले टेंडर रद्द करण्यात यावे या मागणीसाठी गेल्या महिन्यापासून आम्ही आंदोलन करत आहोत. मात्र आमची दखल घेतली जात नाही. त्यामुळे आज पुन्हा आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी निदर्शने केली आहेत. येत्या 21 तारखेपर्यंत आमच्या आंदोलनाची दखल घेऊन हे टेंडर रद्द केले नाही तर 21 तारखेला डोकेफोडो आंदोलन करणार असल्याचा इशारा शेतकरी संघटना आणि RPI आठवले गटाच्या वतीने देण्यात आलाय. या आंदोलनात महादेव होवाळ, विजय माळी, सिद्धार्थ माने, रुपेश कांबळे, गणेश गायकवाड, प्रवीण देवकर, सर्जेराव देवकर, श्याम एडेकर यांच्यासह शेतकरी संघटना आणि RPI आठवले गटाचे कार्यकर्ते सहभागी होते.